सो हे गाइस, वेलकम बैक टू द चॅनल ऑफ आयुर्वेदा मराठी. तर आज आपण आपला नेक्स्ट जो है मॉडर्न का टॉपिक घेणार आहोत, तोच आहे सेल्युलर अडॅप्टेशन. अगेन महत्वाचा टॉपिक आहे, याच्यावर सुद्धा तुम्हाला एलईक्यू येऊ शकतो. छोटासा आहे, बेस आहे, एकदम इझी पण आहे. सगळ्यात आधी तर तुम्हाला जर आठवत असेल तर त्याची डेफिनेशन मी तुम्हाला आधीच सांगितलेली आहे पहिल्याच्या एका युट्यूब व्हिडिओमध्ये. मी काय म्हटलं होतं, जेव्हा सेलला इंजुरी होते तेव्हा तो छोटे मोठे ऍडजस्टमेंट करतो आणि तिथं अडॅप्ट किंवा ऍडजस्ट करायची कोशिश करतो. त्याला आपण काय म्हणतो, सेल्युलर अडॅप्टेशन. म्हणजे काय, जर बाहेर थंड पडलेलं आहे तर माझ्या सेल्सला त्या गोष्टीचा प्रॉब्लेम होत आहे, तर बेसिकली आपण काय करणार, बॉडीमध्ये वॉर्मथ पैदा करणार, ज्याच्यामुळे काय होईल, सेल्स डॅमेज होणार नाही. सो व्हॉट आर दोज, बेसिकली सेल्युलर अडॅप्टेशन. आता ते वॉर्मथ कशी पैदा करायची, त्याचे पण डिफरंट वेज असू शकतात. तर त्याच्यामुळेच आपल्याला काय येतं, टाइप्स. So what is the definition? It is basically the adjustment made by the cells to adapt the given environment is known as cellular adaptations. Easy. मी लिहून देते तुम्हाला, सोपं पडेल तुम्हाला. ठीक आहे, त्याचा पुढचं तुम्ही आता कंटिन्यू करा. इझी. त्यानंतर टाइप्स. आता टाइप्स मध्ये लक्षात ठेवायचे 5 टाइप्स. ट्रोफी, हायपरट्रोफी, हायपरप्लेजिया, मेटाप्लेजिया, डिस्प्लेजिया. इझी. काय नाही, 2 वर्ड आठवून ठेवायचे, ट्रोफी अँड प्लेजिया. सो ट्रोफी वरून 2 येतात, ट्रोफी आणि हायपरट्रोफी. प्लेजिया वरून 3 येतात, हायपरप्लेजिया, मेटाप्लेजिया, डिस्प्लेजिया. व्हेरी सिंपल, व्हेरी इझी. तर ट्रोफी म्हणजे काय, तर increase in the size, increase not, basically it refers to the size of the cell, and plasia refers to the number of the cells. आता जर अट्रोफी मी म्हटलं तर बेसिकली काय होतंय, रिडक्शन इन दी साइज ऑफ द सेल. अँड हायपरट्रोफी म्हणजे काय, तर इन्क्रीज इन दी साइज ऑफ सेल. आता तुम्ही मला म्हणाल की मॅम हे लक्षात कसं ठेवायचं, कन्फ्युजिंग आहे ना, ट्रोफी आणि प्लेसियाचा अर्थ काय, हे कसं लक्षात ठेवायचं, हे कॉम्प्लिकेटेड आहे थोडंसं. मी सिंपल लॉजिक लावलंय. ट्रोफी जेव्हा मोठी असली तेव्हा चांगली वाटते, तर ट्रोफीचं मोठी काय, साईज मोठा पाहिजे ना आपल्याला. So basically trophy is related to size and plasia is related to number. Okay? इझी होतं हे. आतापर्यंत 5 टाइप्स लर्न झाले आणि डेफिनेशन सुद्धा लर्न झाली. त्यानंतर आपण बघूया अट्रोफी. अट्रोफी म्हणजे काय, मी तुम्हाला जस्टच एक्सप्लेन केलेलं आहे. अट्रोफी इज नथिंग बट रिडक्शन इन दी साइज ऑफ सेल. करेक्ट. आता रिडक्शन इन दी साइज ऑफ सेल. आता तुम्हाला 2 कॉन्सेप्ट माहिती पाहिजे. वन इज फिजिओलॉजिकल, अनदर इज पॅथॉलॉजिकल. अर्थ खूप इझी आहे, तुम्ही स्वतः सांगू शकता. फिजिओलॉजी आपण कोणत्या इयर मध्ये शिकलो होतो, फर्स्ट इयर मध्ये. आणि फिजिओलॉजी मध्ये काय शिकलो होतो आपण, नॅचरल जे फंक्शन चालू होते बॉडीमध्ये ते शिकलो होतो. सो जेव्हा मी फिजिओलॉजिकल अट्रोफी म्हणते, म्हणजे काय, जे नॅचरली घडून येते, ज्याचा रिलेशन कोणत्याच डिसीज सोबत नाही आहे. तो फर्दर जाऊन डिसीज बनला ती डिफरंट गोष्ट आहे, पण फिजिओलॉजिकल अट्रोफी म्हणजे काय, जी नॅचरली झालेली आहे, त्याला कोणता तरी माध्यम नव्हता. नेक्स्ट इज पॅथॉलॉजिकल. पॅथॉलॉजी कधी शिकलो, रोग निदान मध्ये. त्याचा नावच आहे रोग, म्हणजे काय, हे डिसीज क्रिएट करणार असणार आहे. इझी. याला काहीतरी माध्यम किंवा काहीतरी हेतू असणार आहे. याला काय, हे तर नॅचरली झालं. एक्झाम्पल्स वरून सांगते, अजून इझिली समजेल. फिजिओलॉजिकल अट्रोफी. फिजिओलॉजिकल अट्रोफीचा एक्झाम्पल काय आहे, एजिंग. आता एजिंग तर ही फिजिओलॉजिकल प्रोसेस आहे. एजिंग झाल्यावर ब्रेन सेल्स तर डेड होणारच आहे. करेक्ट. व्हॉट इज दॅट, अ फिजिओलॉजिकल प्रोसेस और फिजिओलॉजिकल अट्रोफी म्हणजे काय झालंय, रिडक्शन इन द साइज ऑफ ब्रेन सेल्स. सो दॅट इज नोन एज एजिंग. त्यानंतर पॅथॉलॉजिकल अट्रोफीचा एक्झाम्पल देते मी तुम्हाला, स्टार्वेशन.
कॉझिंग इश्चेमिक अट्रोफी. आता याचा अर्थ काय, तुम्ही मला असं विचारणार, स्टार्वेशन, मी खूप दिवसापासून काहीच जेवत नाहीये, तर माझे सेल्स थकतील ना सर्टन पॉइंट नंतर, त्यांना कुठून ग्लुकोज वगैरे प्रोव्हाइड होणार आहे? नाही प्रोव्हाइड होणार ना, बॉडी करूच शकणार नाही, कारण की मी काही खातच नाहीये. त्याच्यामुळे काय होईल, माझ्या बॉडीची ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी कमी होईल. म्हणजे बेसिकली माझ्या सेल्समध्ये जी क्षमता असेल ऑक्सिजन कॅरी करण्याची, ती तेवढी राहणारच नाही. सो दॅट इज नोन एज पॅथॉलॉजिकल अट्रोफी. याला हेतू काय झालं होतं आपला, स्टार्वेशन. ठीक आहे. आता ही तर नॅचरल प्रोसेस होती, एजिंग. हे दोन्ही एक्झाम्पल्स लर्न करायचे, आठवून ठेवायचे. याचे अजून एक एक्झाम्पल, जर तुम्हाला हा नसेल आठवत, तर तुम्ही अजून काही एक्झाम्पल्स लर्न करू शकता. जसं एक्झाम्पल, रिडक्शन इन द साइज ऑफ गोनॅड्स आफ्टर मेनोपॉज. एकदा फिमेल्स मध्ये मेनोपॉज झालं तर तिचे ओव्हरीज काय असतात, फंक्शनल असतात का, नसतात. मग ते कसे होतात, श्रिंक होऊन जातात. तर श्रिंक झाले म्हणजे काय झालं, रिडक्शन इन साइज ऑफ सेल्स. सो दॅट इज अगेन व्हॉट, अट्रोफी. इझी. याचे दोन्ही नावं विथ एक्झाम्पल्स लिहून घ्यायचे लगेच रनिंग नोट्स मध्ये. ओके. त्यानंतर आपला नेक्स्ट कॉन्सेप्ट आहे हायपरट्रोफी. अगेन व्हेरी इझी. साइज ऑफ सेल्स रिडक्शन झालं होतं तर अट्रोफी म्हटलं होतं. आता काय झालंय, साइज ऑफ सेल्स बेसिकली इन्क्रीज झालंय. याच्यात काय झालेलं आहे, साइज ऑफ सेल्स, सॉरी, ओके. सो बेसिकली याच्यात साइज ऑफ सेल्स कसं झालेलं आहे, वाढलेलं आहे. ओके. त्यानंतर आता याचे पण दोन कॉन्सेप्ट आहे, फिजिओलॉजिकल आणि पॅथॉलॉजिकल. फिजिओलॉजिकल म्हणजे परत काय पाहिजे आपल्याला, एक नॅचरल प्रोसेस पाहिजे, आणि पॅथॉलॉजिकल म्हणजे काय, नॅचरल प्रोसेस नाही पाहिजे. तर फिजिओलॉजिकल अट्रोफी मध्ये तुम्ही एक्झाम्पल काय लिहू शकता, खूप इझी आहे. increase in the size of uterus during pregnancy. इझी एक्झाम्पल. काही प्रॉब्लेम होता याच्यात, काहीच नव्हतं, इझी एक्झाम्पल एकदम. जेव्हा जेव्हा आपण प्रेग्नेन्सी मध्ये कन्सीव्ह असतो, जेव्हा पण एक वुमेन प्रेग्नेन्सी कन्सीव्ह करते, ऑटोमॅटिकली तिचा युटरसचा साईज इन्क्रीज होतो. इट इज नॅचरली रिटर्न लाईक दॅट, इट इज नॅचरली क्रिएटेड लाईक दॅट. तेव्हा तिच्या बॉडीला काही डिफॉर्मिटी होते का त्याच्यामुळे, नाही. when the pregnancy is done, it also comes back to its normal shape. करेक्ट. तर ती गोष्ट तुम्ही लक्षात ठेवू शकता. इथं प्रेग्नेन्सीचं एक एक्झाम्पल लिहू शकता. त्याला सोडून अजून एक एक्झाम्पल तुम्हाला लिहायचं असेल, तर जे खूप जास्त जिम करतात, खूप वर्कआउट करतात, खूप एक्सरसाइज करतात, त्यांच्यामध्ये सुद्धा मसल मास काय असतो, दिवसानंतर वाढतच जातो. तर ते पण काय आहे, फिजिओलॉजिकल हायपरट्रोफी. त्यांनी, आता मी स्टेरॉइड जे खाते त्यांची गोष्ट करत नाहीये, मी नॅचरली जे मसल ग्रोथ करतात त्यांची गोष्ट करते. त्यांनी काही केलं होतं का त्यांची मसल ग्रोथ करायला, फक्त वर्कआउट वगैरे करत होते ना. झालं काय, ते नॅचरली आहे, म्हणून त्याला आपण काय म्हटलंय, फिजिओलॉजिकल म्हटलंय. माहिती आपल्याला मसलचा वर्कआउट केल्याने मसल्स वाढतात, तर ते बिचारे तर फक्त वर्कआउटच करत होते, त्यांची मसल ग्रोथ जी झाली ती फिजिओलॉजिकल प्रोसेस आहे. ओके. त्यानंतर आहे पॅथॉलॉजिकल. आता पॅथॉलॉजिकल मध्ये काय, अजून परत आपल्याला काहीतरी डिसीज रिलेटेड पाहिजे, तर याच्यात एक्झाम्पल घ्यायचं LVH. मला माहिती नाही किती लोकांनी हा टर्म ऐकला असेल, बट LVH मीन्स लेफ्ट वेंट्रिक्युलर, सॉरी, LVH मीन्स लेफ्ट वेंट्रिक्युलर हायपरट्रोफी. आता लेफ्ट वेंट्रिक्युलर हायपरट्रोफी मध्ये, आता लेफ्ट वेंट्रिकल बद्दल बोलतोय, तर मी इथे एक रफ डायग्राम काढते. सो दिस इज युअर लेफ्ट वेंट्रिकल. आता सगळ्यांना माहिती असेल, जे आपला हार्ट असतो, सो जर मी आपला हार्ट असा कन्सिडर केला, सो दीज आर द टू एट्रियम, दीज आर द टू वेंट्रिकल. आता सगळ्यांना माहिती आहे हार्ट जे आहे ते कशाने कवर्ड असतं, आपला पेरिकार्डियम. सो दिस इज द पेरिकार्डियम. आता पेरिकार्डियम ना, हा थोडासा सॉलिड काइंड ऑफ स्ट्रक्चर आहे. हा ना मोठा होत नाही, हा स्ट्रेच होत नाही बाकीच्यांसारखा. जे प्लुरा वगैरे होते ते स्ट्रेच होत होते, पण जे पेरिकार्डियम आहे तो स्ट्रेच नाही होत. म्हणून हार्टचे जे हे वॉल्स असतात, यांना असं ग्रोथ करायला स्पेसिफिकली जागा तर नसते बाहेरच्या साईडला, पण म्हणून ते कधी कधी काय करतात, आतल्या साईडला ग्रो करतात. आणि जेव्हा तर आतल्या साईडला ग्रो करतील, तेव्हा इथली पंपिंग कॅपॅसिटी जी असणार ती कशी होणार, कमी होणार, कारण की ते ब्लडच कमी येणार. हळूहळू हळूहळू करून ते पूर्ण आतल्या साईडला ग्रो करतात, ह्या हार्टचे मसल्स. हा. So this is known as LVH, left ventricular hypertrophy. Hypertrophy
का? कारण की जे मसल्सची जे साईज आहे ती कुठे इन्क्रीज होतीये? आतल्या साईडला इन्क्रीज होतीये. अगेन इन्क्रीज इन साईज ऑफ दी सेल्स. तर मसल्स मध्ये पण काय आहे? सेल्सच आहे ना, त्यांची पण साईज काय होती? इन्क्रीज होतीये. सो दिस इज नोन एज LVH, लेफ्ट व्हेंट्रिक्युलर हायपरट्रोफी. दोघांचे एक्झाम्पल इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवायचे आहेत सगळ्यांनी. एक्झाम्पल्स मी आता परत सांगते, लिहून घ्या सगळ्यांनी. त्यानंतर आहे हायपरप्लेसिया. हायपरप्लेसिया म्हणजे काय? इन्क्रीज इन नंबर ऑफ सेल्स. करेक्ट. आता इथं काय वाढतोय? सेलचा नंबर वाढतोय. तर याच्यामध्ये आपण एक्झाम्पल काय लिहू शकतो? फिजिओलॉजिकल आणि पॅथॉलॉजिकल दोनच आहे. तर फिजिओलॉजिकल मध्ये एक्झाम्पल आपण काय लिहिणार? परत आता नॅचरल प्रोसेस पाहिजे हायपरप्लेसियाचा. एक्झाम्पल घ्या. लॅक्टेशन मध्ये किंवा ब्रेस्ट फिडिंगच्या वेळेस जेव्हा फिमेल्सची ब्रेस्ट वाढते, दॅट इज अगेन हायपरप्लेसिया. त्याच्यात काय होतं? इन्क्रीज सेल्स वाढतायत ना, लॅक्टेशन करायचं. ब्रेस्ट पहिले नॉर्मली ब्रेस्ट असतात, काहीच फंक्शन नसतात. पण आता जेव्हा त्याच्या फंक्शन वाढणार आहे, त्यांना बेबीला काय प्रोव्हाइड करायचं? फूड, मिल्क प्रोव्हाइड करायचं आहे, तेव्हा त्याचं फंक्शन वाढणार, म्हणून सेल्स तिथं नंबरमध्ये वाढणार. सो लॅक्टेशन इज देअर एक्झाम्पल. याचा एक्झाम्पल पॅथॉलॉजिकलचा तर खूपच इझी आहे, तुम्हाला डायरेक्ट लर्न राहील. कॅन्सर सेल्स. एनी टाइप ऑफ कॅन्सर लिहू शकता तुम्ही पॅथॉलॉजिकल मध्ये. हायपरप्लेसिया, कॅन्सरला आपण काय म्हणतो की एक मास असतो सेल्सचा, मास ऑफ सेल्स दॅट हॅज कॅन्सरस प्रॉपर्टीज. म्हणजे काय? सेल्स खूप जास्त प्रमाणात वाढून गेलेत शरीरात, जे नको आहे आम्हाला, तरी वाढलेले. तर ते एक्झाम्पल ते पॅथॉलॉजिकल मध्ये जाईल. सो ते आहे हायपरप्लेसिया. या दोघांचे एक्झाम्पल सोपे होते, इझी आहेत. त्यानंतर आहे मेटाप्लेसिया. आता हायपरप्लेसिया, अट्रोफी, हायपरट्रोफी इझी कॉन्सेप्ट होते. आता मेटाप्लेसिया थोडा डिफरंट आहे. आता एक टाइप ऑफ सेल असतो. आता याच्या आधी जेवढ्या पण बद्दल आपण बोलत होतो ना, ते होते पॅरेनकायमल सेल्स. हे तर सगळ्यांना माहिती आहे, 3 टाइप ऑफ सेल्स असतात: पॅरेनकायमल, मेसेनकायमल अँड स्क्लेरेनकायमल सेल्स. तर आपण जे वरच्या बद्दल बोलत होतो ते सगळे पॅरेनकायमल सेल्सच होते. का पॅरेनकायमल सेल्स होते? कारण की त्यांच्यामध्येच इन्क्रीज होण्याची किंवा नंबरमध्ये वाढण्याची कॅपॅसिटी असते. ते मेरिस्टिमॅटिक असतात नेचरमध्ये, जे प्रोड्यूस करू शकतात, बाकी दोघं करू शकत नाही. सिमिलरली मेटाप्लेसियामध्ये काय असतो? एक बिचारा पॅरेनकायमल सेल असला सपोज, हा ठीक आहे, हा नॉर्मली आपलं आयुष्य जगत होता. ऑल ऑफ अ सडन हा मेसेनकायमल सेल मध्ये बदलून गेला. सो दिस वॉज पॅरेनकायमल, दिस इज नाउ मेसेनकायमल. मेसेनकायमल पॅरेनकायमल सारखे फंक्शन करू शकतो का? नाही. ठीक आहे. तर ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. किंवा तुम्ही एपिथेलियल बद्दल, हे एपिथेलियल सेल्स मध्ये तुम्हाला जास्त इझिली कळेल. काही काही ते असतात बघा, स्क्वॅमस एपिथेलियम, कॉलमनर एपिथेलियम, सिलिएटेड एपिथेलियम. ते चेंज जे होतात त्याच्यामध्ये तुम्ही हे एक्झाम्पल लिहू शकता. तर एक्झाम्पल्स बघू आपण. फिजिओलॉजिकल, परत जिथं सेल्स नॉर्मली आपला शेप चेंज करतात, पण त्याच्यानंतर परत पण येऊन जातात जेव्हा काम झालं तेव्हा. तर फिजिओलॉजिकल मध्ये तुम्ही एक्झाम्पल लिहाल. एंडोसर्व्हिक्स जे असतो, जेव्हा बेबीची डिलिव्हरी होणार असते, सर्व्हिक्स नॉर्मली कॉलमनर एपिथेलियमचा असतो. बट जेव्हा डिलिव्हरी होणार असते, कारण तो डायलेट होतो आणि त्याच्यामधून बेबी बाहेर येणार असते, तो स्क्वॅमस एपिथेलियमचा बनून जातो. सो दिस इज अगेन व्हॉट? मेटाप्लेसिया. मेटाप्लेसियामध्ये आपण काय बघितलं होतं? एक सेल दुसऱ्या सेलमध्ये ट्रान्सफॉर्म होतोय. तर कॉलमनर एपिथेलियम कशामध्ये झालंय? स्क्वॅमस एपिथेलियम कशामध्ये? डिलिव्हरीच्या वेळेस सर्व्हिक्सच्या एरियामध्ये. ही गोष्ट लिहून घ्या, लक्षात ठेवा. त्यानंतर पॅथॉलॉजिकल मध्ये येऊ. पॅथॉलॉजिकल मध्ये तर माझी फेवरेट कंडिशन आहे एम्फायसीमा. एम्फायसीमा. आता एम्फायसीमा मध्ये काय असतं? नॉर्मली जे असते आपले लंग्स कसे असते, लंग्सचे जे अल्व्हिओलाय असते असे असतात, करेक्ट? ट्री सारखे दिसतात बघा, जर तुम्ही कधी कोणता डायग्राम बघितला असेल तर. असे नुसते ट्री सारखे असतात. आता हे असे फोल्डेड असतात, त्याच्यामुळे ते काय करतात? जास्त प्रमाणात जे ऑक्सिजन एक्सचेंज आहे ते परफॉर्म करू शकतात. बट एम्फायसीमा जे असते त्याच्यामध्ये हे जे ट्री आहे तो ट्रान्सफॉर्म होऊन असा दिसायला लागतो.
तर बेसिकली एम्फायसिमा मध्ये त्यांचा जो सरफेस एरिया आहे तो कसा होतो, कमी, आणि ऑक्सिजन एक्सचेंज जे आहे ते खूप जास्त कमी होऊन जातो. ही कंडिशन कोणामध्ये दिसणार आहे? स्मोकर्स मध्ये. जे स्मोकिंग करतात त्यांच्यामध्ये आपल्याला एम्फायसिमाची ही कंडिशन मॅक्सिममली दिसायला भेटते. ओके. मेटाप्लेझियाचे आय होप एक्झाम्पल्स क्लिअर असतील, इझी होते. त्यानंतर आहे डिस्प्लेझिया. डिस्प्लेझियामध्ये आपण काय बघूया? सो डिस्प्लेझियामध्ये आपण बघणार आहोत, बेसिकली हा कॉम्बिनेशन असतो हायपरप्लेसियाचा प्लस मेटाप्लेझियाचा. म्हणजे सेल्स खूप जास्त वाढतात पण आणि खूप जास्त ट्रान्सफॉर्म पण होतात. ही खूप अनप्रेडिक्टेबल सिच्युएशन असते आणि याच्यामध्ये खूप जास्त क्रोनिक इन्फ्लमेशन वगैरे आपल्याला बघायला भेटतं. बेस लेअर जे असते ते क्लिअर पण नसते. याचे काही विशेष एक्झाम्पल नाहीये, बट डिस्प्लेझिया इज नॉट अ व्हेरी गुड कंडिशन. सो आपण आज सेल्युलर अडॅप्टेशन फिनिश केलेलं आहे. एक क्विक रिव्हिजन. डिस्प्लेझिया, मेटाप्लेझियाचे एक्झाम्पल्स आय होप तुम्ही लिहिलेले असतील. त्यानंतर हायपरप्लेझिया बघितलं, त्यानंतर हायपरट्रोफी, अट्रोफी, आणि लास्टली आपण त्याची डेफिनेशन आणि टाइप सुद्धा घेतं डिटेलमध्ये आपण बघितले. नाव हा जो टॉपिक होता, अगेन हा सेकंड इयरच्या स्टुडंटसाठी होता. प्लीज टू विजिट आवर वेबसाईट ॲट ayurvedmarathi.com. अँड ऑल्सो तिथं 2 कोर्सेस चालू आहे सेकंड इयर स्टुडंटसाठी. अर्जुन बॅच ज्यांचे एक्झाम डिसेंबरमध्ये होतील, आणि कर्ण बॅच ज्यांची एक्झाम नेक्स्ट इयर आहे. कर्ण बॅच रिसेंट स्टुडंटसाठी आहे. सो प्लीज डू विजिट आवर साईट. Thank you for watching the video patiently. Have a nice day ahead. Thank you.